नमस्कार आणि गुड मॉर्निंग मित्रांनो। तर बघा सकाळचे 8:15 झाले। तुम्हाला मी घड्याळ दाखवते आणि मी कामावर जाण्यासाठी तयार आहे। तर सगळ्यात आधी दाखवते मी तुम्हाला 8:15 ला कामावर जाण्याआधी मी मुलाचा टिफिन बनवलेला आहे, चपाती भाजीचा। त्यानंतर त्याच्यासाठी नाश्त्यासाठी जो रात्रीचा भात होता तो फोडणी टाकून ठेवलेला आहे आणि चहा बनवून ठेवलेला आहे। तर मुलाचा टिफिन पॅक करून जी चपाती भाजी उरली आहे दुपारी आम्हाला मायलेकीला खायला ती देखील मी काढून ठेवली आहे। मुलाचा नाश्ता बनवलाय, चहा बनवलाय आणि मी माझ्यासाठी वाटीत चहा काढून घेतलाय। तर तुम्ही बोलाल वाटीत का घेतलाय, तर वाटीत लवकर थंड होईल त्यासाठी मी वाटीत चहा घेतलाय। तर तुम्हाला माझी देवावरावर दाखवते। माझी देवपूजा पण झालेली आहे मस्तपैकी। बाप्पाला मी जास्वंदाचं फूल आणि दुर्वा लावलाय, दिवा लावलाय। बाप्पाजवळ एक लाडू आणि एक मोदक ठेवलाय कारण आज गणपती बाप्पा येऊन आजचा दुसरा दिवस आहे। तर मला पण कामावर थोडंसं उशिरा जायचं आहे 8:15ला। मग मुलाच्या टिफिनला उशीर होईल म्हणून मग मी आज मुलाचा टिफिन आणि नाश्ता बनवूनच कामावर चालली आहे। तर चहा पिल्ला, तुम्ही पिल्ला का चहा? आणि मी निघाली आहे कामावर। तर बघा मी कामावर आली आहे। तर आज 1.5 दिवसाचे दोन्ही कामावरचे बाप्पाचं विसर्जन होणार आहे। तर बाप्पा त्यांच्या गावी जाणार आहे। तर मला दोन्ही घरच्या बाप्पाचं दर्शन घ्यायचं आहे। तर सगळ्यात आधी पहिल्या घरी गेली आणि पहिल्या घरी मस्तपैकी मी फ्राईड राईस बनवला। काल यांच्याकडे जे पाहुणे आलेले त्यांच्यासाठी मी खूप सारा स्वयंपाक केला होता, त्याच्यातला हा भात उरला होता। तो भात मस्तपैकी मी फोडणी टाकला। त्यानंतर ही काकडीची भाजी बनवली। तर कधी कधी आपल्या घरात बघा आपण काकड्या ऑर्डर करतो आणि निब्बर अशा जाड काकड्या येतात ना, तर ह्यांच्याकडे पण तशा जाड जाड काकड्या आलेल्या। तर मस्तपैकी आपण उपासाची बटाट्याची भाजी करतो ना तशी ही काकडीची भाजी करायची। शेंगदाण्याचा कूट, मीठ, मिरची आणि जिऱ्याची फोडणी देऊन आणि फोडणी तुपावर द्यायची आहे म्हणजे या भाजीला अजून छान टेस्ट येते। तर मस्तपैकी ही काकडीची भाजी केली आहे, खूप सारी कोथिंबीर आणि दाण्याचा कूट घालून। त्यानंतर चपात्या केलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता चपात्या एकदम गोल गरगरीत आणि मऊसूत आहेत। आता माझा इकडचा स्वयंपाक झालेला आहे। तर तुम्हाला मी आता दाखवते की सगळा स्वयंपाक मी ह्या कढईमधनं छोट्या भांड्यामध्ये काढते कारण ह्या कढया वगैरे हे सगळे भांडी मला घासून जावी लागतात। ते मला भांडे घासायचे वेगळे पैसे देतात। तर हे सगळं जेवण मी एका छोट्या टोपात काढले, भांडे रिकामी करून भांडे सगळे घासून घेतले। आता ह्या कपड्याने मी भांडे पुसून जागेवर ठेवणार आहे। तर भांडे ठेवल्यानंतर किचन गॅस सगळं क्लीन केलं आहे। तर माझं इकडचं काम झालं आहे। तर मी आता घेणार आहे बाप्पाचं दर्शन आणि तुम्हाला पण देते बाप्पाचं दर्शन। पटापट करा बाप्पाचं दर्शन। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा गणपती बाप्पा मोरया। तर बाप्पाचं दर्शन घेतलं आणि ह्या ताईंनी एवढा सारा मोठा पिशवी भरून मला प्रसाद दिलाय मुलांसाठी घरी घेऊन जाण्यासाठी। काय दिलंय तर ह्याच्यामध्ये आहेत 1 किलो सफरचंद आणि 3 मिठाईचे बॉक्स, एक लाडूचा, एक बर्फीचा आणि एक मोदकचा, असे 3 मिठाईचे बॉक्स दिलेत आणि 1 किलो सफरचंद दिलेले आहेत। तर हा सगळा खाऊ घेऊन मी मुलांना घरी घेऊन जाणार आहे। तर मुलं पण खुश होणार आहे। तर बघा मी आता चालले दुसऱ्या कामावर। तर दुसऱ्या कामावर मी काय बनवते ते तुम्हाला दाखवते। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर दुसऱ्या घरी आली आहे आणि घरीमध्ये एंट्री केल्या पहिले तिकडच्या दादांसाठी मस्तपैकी आलू सँडविच केलं आहे। ह्यांच्या घरामध्ये ना गणपतीचे 2 दिवस कांदा लसूण खात नाही, मग मस्तपैकी बटाट्याची कांदा लसूण शिवाय भाजी केली आहे आणि आपण आलू सँडविच करतो ना ते बनवते। सर्वात आधी मी ब्रेडला बटर लावून घेतला आहे। त्यानंतर ना मी त्याच्यावर एका स्लाईसला सॉस लावणार आहे, तो म्हणजेच टोमॅटो केचप आणि दुसऱ्या स्लाईसला मेयोनीज लावणार आहे। तर बघा तुम्ही पहिल्या स्लाईसला मी सॉस लावला, तो व्यवस्थित सगळीकडे पसरवून घेतला। त्यानंतर दुसऱ्या स्लाईसला मी मेयोनीज लावते। तर दुसरा स्लाईस हातात घेतला आणि हे आहे मेयोनीज। तर मेयोनीज लावते आणि मग आता ह्या दोघांच्या मध्ये टाकणार आहे मस्तपैकी जी झणझणीत अशी बटाट्याची भाजी केली आहे मी फोडणी करून, ती बटाट्याची भाजी टाकणार आहे या 2 स्लाईसच्या मध्ये आणि बटाट्याची भाजी सगळीकडे व्यवस्थित पसरवून त्याच्या बघा आता हे टोस्टर आहे, खाली तुम्हाला दिसत नसेल व्हिडिओत, ते थोडंसं पुढे आलं की तुम्हाला दिसेल। तर मस्तपैकी असे
स्लाइस घेतलेत मी आणि हे स्लाइस मी ह्याच्यामध्ये तुकडे करून करून टाकते, चीजचे स्लाइस, ठीक आहे। आणि मग त्याच्यावर हा दुसरा ब्रेड ठेवते। आता मी हे टोस्टर पॅक करणार आहे आणि हे टोस्टर मी गॅसवर मस्तपैकी क्रिस्पी असं टोस्ट करणार आहे हा सँडविच। तर अशा प्रकारे पटापट सगळ्यांसाठी 4 लोक आहेत त्यांच्या घरामध्ये, 2 जण पाहुणे आलेत, त्यांचे आईवडील पाहुणे आलेत गणपतीसाठी, तर त्यांच्यासाठी देखील मी मस्तपैकी असं सँडविच बनवले। आज मला बाप्पासाठी मोदक बनवायचे होते, कालचे मोदक बनवलेले ना मैत्रिणींनो, यांना खूप आवडले आणि मग त्यामुळे त्यांनी आजसुद्धा माझ्याकडनं मोदक बनवून घेतले। तर आज पण मी इकडे मोदक बनवले, असेच तांदळाचे उकडीचे, जास्त नव्हते, एक 15-16 मोदक बनवले। त्यात माझा मोबाईल पण हँग खात होता, मध्ये मध्ये ब्रेक घेत होता, तर मी असे पटापट मोदक बनवले, कारण मी मोदक बनवत नाही तोपर्यंत बाप्पाची आरती होणार नव्हती आणि प्रसाद खोळंबलेला, म्हणजेच बाप्पाला नैवेद्य द्यायचं होतं। तर माझे सँडविच झाल्याच्या नंतर मी पटापट बाप्पाच्या नैवेद्यासाठी अशा प्रकारे आहे ना मोदक करून घेतले। तुम्ही बघू शकता मी साच्यानेच मोदक केलेत। मी सुरुवातीला बाप्पाच्या नैवेद्यापुरते साच्याने केले, त्याच्यानंतर पटापट हाताने लाटून वगैरे असे मोदक केलेले आहेत, तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये बघायला भेटेल। तर मी काल पण इकडे मोदक केलेले आणि ह्यांच्याकडे काल जे पाहुणे आलेले ना त्यांना सगळ्यांना माझ्या हातचे मोदक खूप आवडले आणि त्यामुळे ह्या मॅडमना, म्हणजेच अर्थात मी त्यांना ताई आणि दीदीच म्हणते आणि जे पहिलं घर आहे ना ते मराठी आहे त्यांना ताई म्हणते, तर त्यांना खायलाच नाही मिळाले। तर ते बोलले की आज आम्ही आहे ना तुझ्या हातचे गरमागरम मोदक खाणार आहोत। तर मग आज मी त्यांच्यासाठी मस्तपैकी असे स्पेशल मोदक बनवते। तर आधी मी माझ्या बाप्पासाठी बनवते, तर आधी बाप्पाचं नैवेद्य झाल्यावरच तर आपल्याला खायला मिळणार ना। तर बघा, तुम्ही बघू शकता किती छान शेप आला आहे मोदकचा। तर अशा प्रकारे मी पटापट बाप्पाच्या नैवेद्यासाठी मोदक करून घेतले आणि मग मोदक केल्यानंतर ना मग आरती पण केली। इकडच्या बाप्पाचं दर्शन पण तुम्हाला मी आज दाखवणार आहे, तर तुम्हाला इकडचा बाप्पा पण बघायला मिळणार आहे। ॲक्च्युली हे मराठी नाही आहेत, हे कलकत्त्याचे आहेत, तर ह्यांना बाप्पाची आरती वगैरे एवढी जमत नाही, तर शक्यतो ते टीव्हीवर किंवा टेपवर लावूनच करतात। तर मला काल पण मीच आरती केलेली बाप्पाची आणि आज पण मीच केली। तर बघा मला किती पुण्य, म्हणजे माझ्या हातून बाप्पाची सेवा झाली आणि मला किती मोठं पुण्य मिळत होतं। तर बघा मी असे नंतर लाटून पण पटापट मोदक करायला घेतले, कारण उभं राहून पाय खूप दुखायला लागलेले। सकाळची आलेली मी आणि दुपारचे 12 वाजायला आलेले, बाप्पाची आरती करायची होती आणि मग मीच इकडे पण आरती केली। इकडे मी ह्या दीदींकडे काम करते ना, तर ह्या दीदी एवढ्या चांगल्या आहेत, मला कधीच असं जाणवू देत नाही की मी इकडे ह्यांच्याकडे काम करते। तुम्हाला तर आत्तापर्यंत माझे व्हिडिओ बघून कळलंच असेल की मी जेवण बनवायचं काम करते। तर ह्या 2 घरी मी जेवण बनवायला येते, तर ह्या घरी देखील माझ्या हातूनच आज पण आरती झाली आणि बाप्पाची सेवा झाली। बाप्पाची आरती झाल्याच्या नंतर सगळ्यांचे फोटो व्हिडिओ काढले, त्यानंतर बाप्पाच्या कानामध्ये माझ्या ज्या इच्छा होत्या त्या इच्छा बोलल्या, कारण आज बाप्पा त्यांच्या घरी जाणार होता। तर गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणत बाप्पाला निरोप दिला आणि मी निघाली घरी। तर असा होता माझा आजचा दिवस। तर जेवण बनवायचं काम करते मी, तुम्हाला तर माहिती आहे, मला खूप सपोर्ट करा, माझ्या व्हिडिओना लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, छान कमेंट करा। उद्या भेटूया, तोपर्यंत बाय बाय।